ती साखर गोड आहे. ती तासभर भाषणाने गोडी त्याची समजत नाही, खावा लागते. तसंही तर नाट्यशास्त्राचे धडे घ्यायचे असतील तर ते करावं लागतं प्रत्यक्ष. आणि या नाट्यशास्त्र आमच्या विभागामध्ये हे सगळं करून घेतलं जातं आणि उत्तम प्रकारचे कलाकार त्याच्यातून निर्मिती केली जाते. समजा तुम्हाला एखाद्या नाटकाचं दिग्दर्शन करायला मिळालं, असं आपण 2 मिनिटांकरता गृहीत धरू, तर ते कुठलं नाटक असेल जे तुम्हाला बसवून घ्यायला आवडेल? सखाराम भाईंदर. क्या बात आहे. काय कारण त्याच्यामागचं? त्याचं कारण हे, त्यात पात्रांची संख्या अगदी मोजकी आहे आणि प्रसंग घरगुती आहे. बरं बरं बरं. आणि घरगुती प्रसंगामध्ये आपल्याला तो पुढचं घर, मागचं घर आणि त्याच्यामध्ये, कारण मुळातच ते नाटक इतकं मानवी जीवनाच्या असणाऱ्या एका वास्तवाला धरणारं ते नाटक आहे. तसं ते अवघड आहे, परंतु नाट्य ज्याला अभिनय करायचा त्याला अवघड आहे, परंतु दिग्दर्शनाला मी ते आवडेल. ते म्हणजे असं ते करायला आवडेल तुम्हाला शिकणं. हां, कारण एखादी संकल्पना जी असते ना, तर ती संकल्पना ही सफरचंदासारखी असते. म्हणजे पूर्ण सफरचंद असतं. आता मला ते खायचं आहे, पण मी असं संपूर्ण सफरचंद खात नाही. मी त्याची फोडी करतो, पुन्हा त्याचे बाईट्स करतो. बरोबर आहे का नाही? ज्ञानसुद्धा असंच ग्रहण करायचं असतं. छोटं सफरचंदाच्या तेवढ्या फोडी करायच्या, त्या सगळ्या जोडल्या तर पुन्हा सफरचंद दिसेल. पर्टिक्युलरली आपल्या देशामध्ये, आपल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जी ही थोडी डिसेबल जी मुलं आहेत, डिसेबल जी लोक आहेत, ती तर जरा दुर्लक्षित आहेत. जेवढ्या व्यवस्था त्यांच्याकरता पाहिजेत तेवढ्या बघायला मिळत नाहीत. काय वाटतं तुम्हाला? हे परदेशाच्या मानानं तुलनात्मकदृष्ट्या आपण त्यामध्ये संशोधनाच्या दृष्टीने आणि अशा प्रकारची मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, कोणाला पालकांनी स्वतः शिकले तर ठीक आहे, पण या मुलाला शिकवायचं कसं याचं ह्या अभ्यासक्रम केल्यानंतरच त्यांना समजेल. बरोबर. कारण अंगणवाडी असेल, बालवाडी असेल, त्या शिक्षकांनी जर हा कोर्स केला आणि त्यांच्याकडे जर असा एखादा विद्यार्थी आला तर ती आणखी त्याला इन्क्लुजन, मूळ प्रवाहात आणण्यासाठीचा मदत ती करू शकते. आणि हा अभ्यासक्रम आपला शनिवार रविवारी चालतो, दूर शिक्षणाच्या मोडमध्येच आहे. ती अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करतानाच ती करू शकते, बालवाटिकेमध्ये शिक्षिका म्हणून काम करतानाही करू शकते, पालकांनाही करायला उद्योगित करू शकते. त्या सगळ्यांनी मिळून ते जर एफर्ट्स घेतला तर मला असं वाटतं ते काय, याचं कारण असं आहे, प्रत्येकाला, प्रत्येक मुलाला उत्तम प्रकारे जगण्याचा अधिकार आहे, या देशासाठी योगदान करण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचाही हक्क आहे. आणि तो देणारे हे आपल्या कोर्समधून तयार होतात. क्या बात. मिर्ची करिअर मंत्राच्या चकचकीत नव्या कोरा एपिसोडमध्ये मी मिर्ची आरजे भूषण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. अर्थात आजचा करिअरचा मंत्र आहे ना, तो त्यांच्याकरता आहे ज्यांना शिकायचं नाहीये पण शिकायचं नाटक करायचं आहे. काय 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 सांगतो, घाई करू नका. अर्थात हे सगळं होणार आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू, आपल्या सगळ्यांचे लाडके डॉक्टर संजीव सोनवणे सर यांच्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. मी आज असं म्हटलं, ज्यांना शिकायचं नाहीये पण शिक्षणाचं नाटक करायचं आहे. अर्थात नाट्यशास्त्र हा खूप एक महत्त्वाचा विषय आहे. शेक्सपियरचं एक वाक्य आहे की हे विश्व एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावरती आपण प्रत्येकजण कलाकार म्हणून आपला रोल प्ले करतोय. मला माहिती आहे की तो रोल प्ले करायला तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो. सर, प्रत्येकाचं कॉलेजच्या काळापासून एक स्वप्न असतं की मला चांगलं नाटक करता आलं पाहिजे. आणि आजकाल तर ती व्याप्ती खूप वाढली आहे. OTTचे प्लॅटफॉर्म आले आहेत, प्रत्येकजण इंस्टाग्रामवरचा रील स्टार झाला, या सगळ्यामध्ये नाटक आहे. आणि मग सिनेमा असेल, बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत. नाट्यशास्त्रावरती सुद्धा आपल्याकडे एक अभिनव कोर्स आहे ज्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. सो नाट्यशास्त्राच्या कोर्सबद्दल आम्हाला आज जरा सांगा ना. कसं आहे की जीवनामध्ये अनेक पैलू आहेत. त्या पैलूंपैकी म्हणजे आपण संगीत आहे, छंद असतात, छंद नाही, आवड असते. कोणाला वाचनाची असते, कोणाला पोहण्याची असते, कोणाला व्यायाम करायची असते, कोणाला संगीत गायनाची असते, कोणाला ऐकण्याची असते. तसंच अभिनयाची सुद्धा आणि अभिनयाच्या संदर्भात असणाऱ्या इतर बाबींची सुद्धा खूप आवड असते. पण ह्या आवडीचं रूपांतर जर करिअरमध्ये करायचं असेल किंवा त्या आवडीचा आत्ता आपल्याकडे असणारी ज्या क्षमता आहेत किंवा कौशल्य आहे त्याचा उच्च स्तराला जर जायचं असेल तर हा अभ्यासक्रम नाट्यशास्त्र विभागातला आपल्या ललित कला केंद्रातला जो नाट्यशास्त्र
आपला जो अभ्यासक्रम आहे हो. पदविका अभ्यासक्रम हो. हा अत्यंत उत्तम प्रकारचा आहे. त्याचं कारण असं आहे की आपलं जे ललित कला केंद्र आहे त्या केंद्रामध्ये जे प्रोफेसर्स आहेत तर ते फार नावाजलेले आहेत. बर. म्हणजे आपल्याला माहित असेल की दत्ता पाटील हो, त्यांची तेच. स्वतःची रंगमंचावर प्रायोगिक आणि ज्याला आपण व्यावसायिक हो, म्हणतो दोन्हीकडे त्यांचं. अशा प्रकारची नाट्य स्वतः त्यांची नाट्य निर्मिती त्यांची आहे. त्याचबरोबर त्याला साथ देणारे आपले जे प्रमुख आहेत विभाग प्रमुख ते आहेत सचिन शिंदे. हे नावाजलेले नाट्य दिग्दर्शक आहेत. हो, अत्यंत नाव आहेत. आणि अशा नावाजलेल्या नाट्यशास्त्र आणि दिग्दर्शन क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जर नाट्यशास्त्राचे धडे मिळाले तर याच्यासारखा ज्याला आवड आहे त्याच्यासाठीची ही एक पर्वणी आहे. मोठी उपलब्धी आहे. मोठी उपलब्धी आहे. सर मग याच्यात नाट्यशास्त्रामध्ये शिक्षणक्रम म्हणजे काय काय नेमकं शिकवलं जातं? कारण नाट्यशास्त्र आपण नुसतं म्हटलं तर त्यात हजार गोष्टी आहेत. म्हणजे वेशभूषा आहे, केशभूषा आहे, रंगभूषा आहे, लाईट्स आहेत, तुमचं सेट डिझाईन, खूप सगळ्या गोष्टी आहेत. नैपथ्य आपण त्याला म्हणतो. मग याच्यात नेमकं आपल्याला काय शिकवलं त्यातला जातं? पहिला भाग असा आहे की नाट्यसंहिता लिखाण. बरं म्हणजे एखादी संकल्पना असेल तर त्याच्यातून नाट्य कसं निर्माण करायचं बरं बरं म्हणजे नाट्य संहिता लिखाण. दुसरं आहे नाट्य निर्मिती. बरं बरं त्या निर्मितीमध्ये मग आपण दिग्दर्शन येतं, स्टेज येतं, सगळ्या गोष्टी. त्याच्या अलाइड सगळ्या बाबी येतात. बरोबर. मग त्याला जोडणारं संगीत असेल, बाकी सगळ्या Lights वगैरे सगळ्या गोष्टी गोष्टी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ते चांगल्या प्रकारे शिकवला जातो आणि त्यात ते पारंगतही होतात. तो म्हणजे अभिनय. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अभिनय. म्हणजे चांगला नाट्यलेखक होण्यापासून चांगलं दिग्दर्शन, स्टेजवर नाटक चांगलं रंगवणं इथपासून तर प्रत्यक्षात अभिनय करणं या तिन्ही अंगाचा उत्तम प्रकारे अभ्यास तिथे केला जातो. त्याचबरोबरीनं जो आपण दिग्दर्शनाचा भाग बनतो त्या आत्ता आपण चर्चा केली की त्याच्यामध्ये संगीत आहे, लाईट्स आहे, हे सगळे त्या नाट्यशास्त्राच्या अनुषंगाने असणारे तंत्रज्ञ ते तंत्रज्ञ होण्याचंही शिक्षण त्या सगळ्यामध्ये दिलं जातं. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हेच फक्त भाषण देऊन शिकवून असं नाहीये. तर हे प्रत्यक्षात करावं लागतं सगळं. त्याला स्वतः एखादी संहिता लिखाणाची लिखाण करावं लागतं, ते सादर करावं लागतं, दिग्दर्शन करावं लागतं, अभिनय करावा लागतो, तंत्रज्ञ म्हणूनही वेगवेगळी कामं करावी लागतात. या सगळ्याचे जिवंत अनुभव तिथे दिले जातात. असं नुसतं सांगितलं नाही जात. कसं असतं की साखर गोड आहे, ती तासभर भाषणाने गोडी त्याची समजत नाही, खावं लागते. तसंही तर नाट्यशास्त्राचे धडे घ्यायचे असतील तर ते करावं लागतं प्रत्यक्ष. आणि या नाट्यशास्त्राच्या विभागामध्ये हे सगळं करून घेतलं जातं आणि उत्तम प्रकारचे कलाकार त्याच्यातून निर्मिती केली जाते. क्या बात आहे. सो साखर गोड आहे पण बोलून नाही, ती खाऊन पाहायला लागेल. 1 मिलियन 2 मिलियन 10 मिलियन तुमच्या रील्सला लोकांनी बघावं असं वाटत असेल आणि तुमचे फॉलोअर्स खूप वाढावे असं वाटत असेल तर नाट्यशास्त्र शिका. म्हणजे आपला रील करताना तो उत्कृष्ट आणि छान कसा होईल हे तुम्हाला अगदी सहजपणे करता येईल. तर मला खरं असं विचारायचं आहे की हा सगळा जो कोर्स आहे हा किती वेळेचा आहे? म्हणजे नेमका किती दिवसाचा आहे? हा आहे ॲक्च्युअली 1 वर्षाचा. 1 वर्ष. परंतु तो काही कारणानं तुमचा जर खंडित झाला तर तुम्ही तो 2 वर्षात पूर्ण करू शकता. पूर्ण करू शकता. आणि तिचं मग पात्रता कशी आहे? म्हणजे कोण? 12वी पास झालेला असला पाहिजे पात्रताधारक व्यक्ती प्रवेश घेऊ शकतो. एवढीच त्याच्यात अट. कोणत्याही शाखेचा असू शकतो तो. एवढंच फक्त 12वी पात्रता. त्यामध्ये आर्ट्सच केलेलं पाहिजे, कॉमर्स असं काही नाही. असं कुठलं बंधन? अभिनयाची आवड असली पाहिजे. सर एक खूप वेगळा प्रश्न. तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या काळात वगैरे अभिनयाची आवड होती का? हो, पण मला असं ज्याला आपण म्हणतो ते हिरो वगैरे असं पुढचा त्याला नाही, पण साईडचं काम करायला साईड रोल मला मिळाला होता शालेय जीवनामध्ये. कुठलं नाटक किंवा काय होतं की आठवतं असं नाव? लोकमान्य टिळकांच्या जीवनावरचं होतं. त्याच्यातला एक प्रसंग होता, त्यात मला आपला सहभागी होता आलं त्याच्यामध्ये. पण एकदम असं आपण आता वेगळा विचार केला. तुम्हाला नाटकं वगैरे बघायला आवडतं? सिनेमा नाटक बघता? म्हणजे एवढं लेटेस्ट कुठलं बघितलंय काही आठवतं? आत्ताच आपलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जे निर्मित नाटक आहे इथेच तंबू ठोका, मागच्या आठवड्यात इथेच टाका तंबू, तर ते आता मागच्या आठवड्यातच पाहिलं मी. क्या बात आहे, क्या बात आहे. सो तुम्ही जनरली हे बघत असता. आणि एक खूप सगळी ऐतिहासिक नाटकं पण आपल्याकडे होतात किंवा वास्तववादी नाटकं होतात.
समजा तुम्हाला एखाद्या नाटकाचं दिग्दर्शन करायला मिळालं, असं आपण 2 मिनिटाकरता गृहीत धरू, तर ते कुठलं नाटक असेल जे तुम्हाला बसवून घ्यायला आवडेल? सखाराम भाईंदर. क्या बात आहे. काय कारण त्याच्या मागचं? त्याचं कारण हे, त्यात पात्रांची संख्या अगदी मोजकी आहे आणि प्रसंग घरगुती आहे. बर बर बर. आणि घरगुती प्रसंगामध्ये आपल्याला तो पुढचं घर, मागचं घर आणि त्याच्यामध्ये, कारण मुळातच ते नाटक इतकं मानवी जीवनाच्या असणाऱ्या एका वास्तवाला धरणारं ते नाटक आहे. तसं ते अवघड आहे, परंतु नाट्य ज्याला अभिनय करायचा त्याला अवघड आहे, परंतु दिग्दर्शनालाही ते आवडेल. ते म्हणजे असं करायला आवडेल तुम्हाला. क्या बात आहे. तर हे हल्ली सगळं 2-2 मिनिटाचे 60-60 सेकंदाचे रील वगैरे येतात आणि त्याच्यात छोटी छोटी, हे बघणं होतं का हो तुमचं? त्यातले फक्त जे मला ज्ञान मिळावं अशा प्रकारचे आहेत. आता जर आपण निसर्गाच्या ठिकाणचं बघायचं असेल तर ते आहे. मला असं वाटलं की मला फुलपाखरावरची माहिती घ्यायची, तर ते आपोआपच त्याच्या प्रकारचे ते येत राहतात. पण मग होतं बघ, मला आपल्याला आता व्यायाम करायचा आहे ते आहे. नंतर आहार कोणता घ्यावा त्याच्यावरचे आहेत. तर असे जे आपल्याला आत्ता वाटतात ते, आता AI समजून घ्यायचं असेल तर त्याच्यावरचे आहेत. म्हणजे जो कोणता विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यातली रील आपण बघितले तर ते छोटे छोटे करून एक नवं इमर्जिंग लर्निंग सायन्स आहे. मी लर्निंग सायन्सचाच खरं तर अभ्यासक असल्यामुळे मायक्रो लर्निंग एक प्रकार आहे. आपण मायक्रो टीचिंग होतं B.Ed मध्ये, छोटे छोटे भाग करून शिकवणं, पण इथं छोटे छोटे भाग करून शिकणं. हा, कारण एखादी संकल्पना जी असते ना, तर ती संकल्पना ही सफरचंदासारखी असते. म्हणजे पूर्ण सफरचंद असतं. आता मला ते खायचं आहे, पण मी असं संपूर्ण सफरचंद खात नाही. मी त्याची फोडी करतो, पुन्हा त्याचे बाईट्स करतो. बरोबर आहे का नाही? ज्ञान सुद्धा असंच ग्रहण करायचं असतं. छोटं सफरचंदाच्या तेवढ्या फोडी करायच्या, त्या सगळ्या जोडल्या तर पुन्हा सफरचंद दिसेल. म्हणजे असे भाग करायचे एखाद्या संकल्पनेचे की ते सगळे जोडले तर ती संपूर्ण संकल्पना असेल. पण मला समजण्याचा आवाका ग्रहण करण्याची क्षमता, जसं मला संपूर्ण सफरचंद खाता येत नाही पण फोड मात्र तुकडे करून खाता येते, तर त्या मला ग्रहण करण्याची क्षमता आहे ज्ञान विद्यार्थ्याला. तशा प्रकारचा तो भाग करून जर शिकवला तर सोपा जातो. आणि म्हणून एखाद्या संकल्पना समजा 1 तासभर शिकवायची असेल तर त्याच्यासाठीचे जे भाग आहेत ते आपल्याला 5-6 मिनिटाचेच केले तर ते जास्त सोयीस्कर होतात, समजतात. ते रीलमध्ये येतं. आणि अजूनही त्याच्यामध्ये छोटा भाग केला तर काही सेकंदाचे बी करू शकतात. मग अशी बोलता बोलता AIचा उल्लेख केला. आपण आता नाट्यशास्त्राबद्दल बोलतोय. तुमचा याच्याबद्दलचा अंदाज काय? AI मुळे हे जे सगळं आहे, नाटक असेल किंवा एकूण कलाक्षेत्र असेल, या कलाक्षेत्राला, नाटक क्षेत्रातला AIचा फायदा होईल का यांना तोटा होईल? कारण बऱ्याच क्षेत्रात लोकांना तोटा होईल अशी भीती. या क्षेत्रात काय होईल? फायदाच होणार आहे. बरं, कसा? त्याचं कारण आहे, आपल्याला सुचलं एखादा प्रसंग आणि या प्रसंगामध्ये काही मूल्य आहे, तत्व आहे, जीवनाचं काहीतरी त्याच्यातला सार आहे. हा, तो आपल्याला आता एका प्रसंगामध्ये द्यायचा आहे. ती यायला सांगायचं का हे सगळे मूल्य त्याच्यात येणार आणि हे त्यातला जो जीवनाचा सार आहे तो येणार, असा मला एखादा प्रसंग लिहून देईल तुम्हाला. पण याच्यामुळे आपली क्रिएटिव्हिटी नाही मरणार? नाही, आपली क्रिएटिव्हिटी मरणार नाहीये. उलट तुम्ही त्या उंचीचं जर त्याला प्रॉम्प्ट दिला तर त्याच्या आपण जे क्रिएट करतो त्याच्या वरच्या प्रकारचं देईल. कारण आपल्याला तपासावं लागतं पुन्हा मी लिहिलेलं प्रसंग आठवणं, किंवा त्यांनी तयार करून गेलेल्या याच्यात जर तुम्ही अजून त्याच्यामध्ये इनपुट दिलं तर आणखी त्याच्यापेक्षा उच्च प्रकारची, समृद्ध अशा प्रकारची नाट्य निर्मितीचं संहिता त्याच्यातून निर्माण होऊ शकते. कारण संहिता लिखाण हा अत्यंत ज्याला कौशल्याचा आणि क्रिएटिव्ह ज्याला म्हणतो तसा तो भाग आहे. त्यात नक्कीच मदत होईल याला. आपला नाट्यशास्त्राचा जो आपल्याकडे अभ्यासक्रम आहे, याला कसा रिस्पॉन्स आहे महाराष्ट्रभरातून? हो, फार उत्तम प्रकारचा आहे. उलट काय होतं की आपण त्यांची जे हे सगळे करून घेतो काय या नाट्यशास्त्राचे जे चालतात ते आता आपण नाशिकला सगळे विद्यार्थी येतात, म्हणजे ऑनलाईन शिकतात किंवा आपल्या डिस्टन्सनी शिकतात. पुस्तकही आपली त्याच्या संदर्भात तयार आहेत. ते वेगवेगळ्या केंद्रावर प्रवेश घेतात, पण धडे द्यायला त्यांना इथं यावं लागतं. आता आपण वेगवेगळ्या केंद्रांमध्ये सुद्धा जातोय.
पुढे. बरं, क्या बात म्हणजे समजा नागपूरला जर 30 विद्यार्थ्यांची 50 विद्यार्थ्यांची बॅच झाली तर आता आपण नागपूरला सुद्धा जाऊन ते जे नाट्यशास्त्राचे जे प्रात्यक्षिक आहेत ते तिथे त्यांच्याकडून करून घेतले क्या जातात. बात हे तर नाही, इथे तर नाशिकच्या हेडक्वार्टरमध्ये तर करून घेतले जातातच. 3-3 आठवडे विद्यार्थी येतात, काही 17 गरजेप्रमाणे ते इथे राहतात आणि नाट्यशास्त्राचे धडे करून आपापलं शिकून पुन्हा मार्गाला जातात. याच्यातून काय होतं की ज्या अनेक नाट्यशास्त्राच्या किंवा नाट्याच्या रंगभूमीवर एकांकिकेपासून तर अशा अनेक स्पर्धा आहेत, त्या स्पर्धांमध्ये सुद्धा मुलं याच्यातून तयार होतात. सर, एक उपप्रश्न, भविष्यामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरती कमी वेळेमध्ये हे सगळं शास्त्र मांडण्याचं शास्त्र असं काही कोर्स येऊ शकतो? कारण आता ती काळाची गरज आहे. येऊ शकतो नाही, असायलाच पाहिजे मला असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की एक तर कमी शब्दामध्ये अत्यंत सकस अर्थ असणारं लिहिणं हे कसं लिहायचं, कारण मला कमी शब्दच वापरायचे, शब्दांची मर्यादा आहे आणि मला खूप मोठा अर्थपूर्ण त्याच्यातून बोध झाला पाहिजे असंही मला हवं आहे. तर याच्यासाठीचे कोर्स येऊ शकतात ना, आणि तेच इंस्टाग्राम आणि इकडे लिहिलं जातं. दुसरी गोष्ट, आपल्याला कोणताही एखादा प्रसंग आहे त्याच्यावर आपल्याला प्रतिक्रिया द्यायची, तर ती प्रतिक्रिया देण्याच्यासाठीचं सुद्धा कौशल्य आपल्याला दिल्यानंतर त्यातली मध्यवर्ती कल्पना कोणती, ती कशी ओळखावी, त्याच्यातून काय संदेश आहे तो कसा बाहेर काढायचा, यासाठी सुद्धा शिकणं गरजेचं आहे ना. पण हे कोणीही येऊन समोर मांडी घालून किंवा बाकावर बसून शिकणार नाही, हे सुद्धा ऑनलाईन त्याच माध्यमातून करावं लागेल. इंस्टाग्राम. सर, आम्ही समजा तुम्हाला 3 ऑप्शन दिले, एक प्रत्यक्ष नाटक, एक TV आणि एक मोबाईल, तर काय चूज कराल आणि का? असं आहे की मी कोणत्या स्थितीत आहे, कुठे आहे त्याच्यावर अवलंबून राहून मी ते निवडणार. बरं. मला वेळ आहे आणि मी जर मला तिथं नाट्यगृह जवळ आहे आणि आवडतं नाटक असेल आणि वेळ आहे मला, तर मी ते चॉईस करील. बरं. मला वेळ नाही परंतु ते नाटक मला बघायचं आहे, मी प्रवासात मोबाईलवर बघेल, डाउनलोड केलेलं, बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीने माझी स्वतःची वेळेची उपलब्धता आणि त्या संसाधनांची उपलब्धता मला जे बघायचे त्याच्यावर विचार करून घेईन. पण या सगळ्यांमधून प्राधान्य मात्र प्रत्यक्ष नाटकाला असेल. क्या बात आहे. सो स्थळ, वेळ आणि काळ सापेक्ष जे काय आहे ते तुम्हाला करायला आवडेल. खरं ह्या सगळ्या प्रश्नांबरोबर मला खरंच तुम्हाला सांगायचं की आपण सगळ्यांना खूप कॉन्टेंट क्रिएट करण्याच्या मागे असतो आणि केलं पाहिजे. खरं आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर नक्की करायला हवं. पण काय, कुठली गोष्ट जेव्हा आपण शास्त्रोक्त पद्धतीने शिकतो ना, बघा आपल्याकडे सहजपणे आपण एखादं कमेंट पास करतो, आपण म्हणतो नाही यार, अनुपम खेरच्या ॲक्टिंगला येतो ना तेव्हा खूप नॅचरल वाटतं, नसरुद्दीन शाह येतो ना तेव्हा खूप वेगळं वाटतं, अरे वो NSDK स्टुडंट आहे असं आपण म्हणतो. पण आपल्याला प्रत्येकाला NSD मध्ये जाणं शक्य नसेल, आपल्याला सगळ्यांना आणखी कुठे शिकणं शक्य नसेल, तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने हा नाट्यशास्त्राचा जो कोर्स आणलाय, मला असं वाटतं त्याला नक्की सगळ्यांनी प्रवेश घ्यायला हवा. आपले रील्स आणखीन जास्त गाजतील. आपण जे कॉन्टेंट करतो याच्यामध्ये आणखी आहे की हे सगळं कोर्स आवड आहे, छंद आहे, त्यात आतून आलं पाहिजे. तितकंच जरी खरं असलं तरी हा कोर्स केल्यानंतर काय झालेलं आहे की अलीकडं अनेक TV चॅनलवर सिरियल चालू आहे. हो. आणि त्यांना असे खूप चांगले कलाकार लागतात, अभिनेते लागतात, त्यांना ते आहे. आणि हे सगळं करता करता महत्वाची गमत वृत्तवाहिन्यांवर लागतात, सगळीकडे सिरियल साठीच्या लागतात, युट्यूब आहे, युट्यूबवर वेब सिरीज लागतात, त्याला लागतात. तर त्यांना सगळ्यांना उत्तम प्रकारचं नाट्यशास्त्राचं ज्ञान असणारे, नाट्यशास्त्र त्याचं अधिकृतरित्या शिक्षण घेतलेले, परंतु प्रत्यक्षात असं कुठे जाऊन करता येत नाही, आपला धंदा आहे, व्यवसाय आहे किंवा महाविद्यालयाचं शिक्षण आहे, ते करता करता हा अभ्यासक्रम त्याला बाजूनी करता येतो. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उत्तम प्रकार उभं राहण्यापासून, संवाद फेक करण्यापासून, एवढं सगळं शिकवलं. आणि ह्या सगळ्यातून महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व उत्तम प्रकारचं फुलतं. हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला एकत्र मिळतं. तर आपल्या गप्पा सुरू आहेत. आम्ही काही विद्यार्थ्यांना काही गोष्टी विचारल्या होत्या, ते प्रश्न म्हणून मला तुमच्यासमोर मांडायला आवडतील. एक प्रश्न असा आहे की मी याच्यापूर्वी कुठलंही शिक्षण घेतलेलं नाही, मला नाटक फक्त प्रचंड आवडतं, मी वेबसिरीज वगैरे खूप बघतो, माझं वय आत्ता त्यांनी सांगितलं की 52 आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की या क्षेत्रात मला करिअर केलं पाहिजे, तर एवढ्या उतार वयात नाट्यशास्त्र शिकणं योग्य आहे का? अनेक उदाहरणं आहेत.
आपण त्याच्यात आलं पाहिजे. मोहन जोशी जे आहेत हो. ते बऱ्याच उशिरा येत आले. या क्षेत्रात. त्यांची स्वतःची एक याची टूर्स आणि याची कंपनी हो, होती हो, हो. आणि ती त्यांची काही अपघात झाल्यामुळे त्या गाड्यांचे त्यांनी ती बंद केली आणि त्यांच्यात हा उपजत गुण होता, त्याच्यातून ते आलेले आहेत. इतकं मोठ्या नटाचं आपल्याकडे उदाहरण आहे. त्यामुळे आपण 52व्या वर्षीही हे धडे घेऊ शकता आणि आपलं करिअर यातलं पुढे नेऊ शकता. एक मगाशी खरं मी विचारलंय, पण प्रश्न म्हणून पुन्हा विचारतो. AI आल्यामुळे कलाकार रिप्लेस होईल का अशी भीती वाटते? अजिबात नाही होणार. परंतु AI मुळे त्या कलाकाराने आपल्या स्वतःच्या नाट्यशास्त्राचे जे धडे आहेत ते शिकायला त्याचा जर उपयोग केला तर आणखी त्याचं व्यक्तिमत्व समृद्ध होईल. आणि चांगला नट म्हणून किंवा चांगला अभिनेता म्हणून, चांगला संहिता लेखक म्हणून तो उलट पुढे जाईल. त्या क्षेत्रामध्ये आणखीन त्याला उलट पण हे असं आहे, तंत्रज्ञान हे घोड्यासारखं असतं. आता तुम्ही त्याच्यावर आरूढ व्हायचं ठरवलं तर घोडा तुम्हाला जसा दामटवता येईल तसा दामटून तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. प्रवास पुढे केला पाहिजे. एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मी ग्रामीण भागामधला विद्यार्थी आहे. माझं शिक्षण 8वी पर्यंतच झालेलं आहे, पण मला अभिनयाची प्रचंड आवड आहे. सो याच्या म्हणजे या क्रायटेरियामध्ये मी हे शिकू शकेल का? याला काही पर्याय आहे का? नाही, आपण 10वी झालेला परंतु त्याचा नाट्यशास्त्रातला स्पर्धात्मक अनुभव असेल तर त्याला देतो. 8वीसाठी आपण काही विचार केलेला नाही, कारण संहिता लिखाण वगैरे तर भाषिक कौशल्य त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून आपण 10वीचं दिलेलं आहे. तसा तो 12वीचा आहे, परंतु कोणी 10वी पास असेल आणि त्याने नाट्यशास्त्राच्या स्पर्धांमधला किंवा या क्षेत्रातला अनुभव त्याला असेल वर्षभराचा तर त्यालाही आपण प्रवेश देतो. सर, याचा एकूणच सगळा जो वापर आहे, म्हणजे हा कोर्स केल्यानंतर याचा पुढचा आवाका, आता म्हणजे पूर्वी कसं होतं की समजा नाटक होतं, नाटकानंतर मग सिनेमा होता, पण एकदम गेल्या 7-8 वर्षापासून एक तंत्रज्ञानाने एक म्हणतात की गिअर बदलला आणि ज्या प्रकारे सगळ्या वेब सिरीज यायला लागल्या, मोठे मोठे चॅनल्स आहेत, यूट्यूब आहे, त्याच्या माध्यमातून लोक समोर यायला लागली. फेसबुकवर लोक वाटेल तेवढे पैसे कमवतात, इंस्टाग्रामवरती स्वतःचे फॉलोअर्स वाढवतात, स्वतःचं एक काहीतरी हे क्रिएट करून आणि त्याच्यातून त्यांना कोलॅबरेशनमधून पैसे मिळतात. सो प्रत्यक्ष नाटक करणं, याचं नाव नाटकशास्त्र जरी असलं तरी प्रत्यक्ष नाटक करण्याव्यतिरिक्त खूप सगळ्या करिअरच्या संधी याच्यामध्ये तशा आहेत. भरपूर संधी आहेत. आता आपण सांगितल्याप्रमाणे या सगळ्या सिरियल्स आहेत, चॅनेल्स आहेत, वृत्तवाहिन्या आहेत, प्रत्यक्षात स्टेजवर काम करणं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्याचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठीही याचा उत्तम प्रकारे उपयोग होतो. चांगला नाटक लिहिणं, संहिता लिहिणं आणि त्याच्यातून मग एक नाट्य लेखक म्हणून पुढे येणं, एकांकिका लिहिणं, हे सगळे क्षेत्र असे वाट पाहत आहेत चांगल्या लोकांची. कारण कसदार लिखणं आणि कसदार नाट्य निर्मिती करणं, कसदार अभिनय तयार करणं आणि तितकंच ते दिग्दर्शनाने ताकदीनं समाजासमोर मांडणं, मग ते स्टेज असो किंवा तुमचा छोटा स्क्रीन असो, म्हणजे टीव्हीचा चॅनल असो किंवा यूट्यूब असो, ह्या सगळ्यामध्ये तो तिथे संधी आपल्या मोठी संधी आहे. आणि त्याचं बाळकडू घेण्याचं ह्या अभ्यासक्रमातून आपल्याला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून 100% मिळू शकेल. सो काय, घरचे जनरली आपल्याला म्हणतात ना, आपण अभ्यास करत नसलो की तू ना जास्त नाटकं नको करू, हा अभ्यासक्रम घ्या आणि तुम्हाला घरच्यांना सांगता येईल मी आता नाटक करतो. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असेल की जर हा नाट्यशास्त्राचा कोर्स एवढा सुरू झाला आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये, तर हा कोर्स नेमका कोणी कोणी केलेला आहे, याच्या यशोगाथा काय आहेत, सरांना विचारणार आहे. सर, अशी काही नावं 1-2 सांगता येतील, उल्लेख करता येतील? तसे अनेक विद्यार्थी नाट्यशास्त्रामधून नाट्यशास्त्राचे धडे घेऊन बाहेर पडलेत. पण आत्ता जर आपल्याला ताजंच अगदी उदाहरण घ्यायचं असेल तर मंगेश काकड आणि सई मोने हे जे 2 विद्यार्थी आहेत, सध्या प्रचंड सोशल मीडियावर त्यांच्या गोष्टी व्हायरल होत आहेत, खूप चर्चा आहे त्यांची चर्चा आहे. आणि असे विद्यार्थी या आपल्या अभ्यासक्रमातून तयार होऊन सोशल मीडियावर धिंगाणा घालतात. मंगाजी नावाने सध्या मंगेश काकड खूप फेमस आहे. क्या बात आहे. आणि अशाच प्रकारचं यश मिळवण्यासाठी हा अभ्यासक्रम आपली वाट पाहत आहे. खरं मंगेश काकड आणि सई मोने हे दोघं जे आहेत, यांची प्रतिक्रिया याबद्दल काय, यशोगाथा त्यांची काय, त्यांना हा कोर्स करून कसं वाटलं, ऐका जरा. नमस्कार, मी मंगेश काकड. तुम्ही मला मंगाजी म्हणून ओळखत असाल. मी एक कॉन्टेंट क्रिएटर आणि थिएटर आर्टिस्ट आहे.
काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून मी डिप्लोमा इन ॲक्टिंग नावाचा एक कोर्स केला होता. 1 वर्षाचा हा कोर्स होता आणि 1 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालं. दत्ता पाटील सर आणि सचिन शिंदे सर त्या ठिकाणी तो संपूर्ण कोर्स कंडक्ट करत होते. त्यानंतर आमची 3 दिवसांची एक निवासी अभिनय कार्यशाळा सुद्धा झाली होती. आम्ही 3 दिवस यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होतो, अभिनय शिकत होतो. कॅम्पस तर कमालीचा मोठा आहे आणि निसर्गरम्य वातावरणातला कॅम्पस आहे, त्याच्यामुळे आम्हाला तिथे ॲक्टिंग शिकायला, अभिनय शिकायला खूपच मजा आली. आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आमची व्यवस्थित झाली होती, लेक्चर्स आमचे झाले. त्याच्यानंतर सेमिनार हॉलमध्ये बसून सगळ्यांना ॲक्टिंग शिकवण्यात आली, अभिनय शिकवण्यात आला. 1 वर्षाच्या डिप्लोमा इन ॲक्टिंग कोर्समध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो. 3 दिवसाच्या निवासी कार्यशाळेमध्ये आम्ही एक्झॅक्टली ॲक्टिंग म्हणजे काय, थिएटर ॲक्टिंग म्हणजे काय हे आम्ही शिकलो. खूपच मजा आली कोर्स करताना आणि खूप काही शिकायलाही मिळालं. खूप खूप धन्यवाद यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे. थँक्यू. नमस्कार, मी सई मोने. ॲक्ट्रेस, मॉडेल, अँकर, इन्स्टा इन्फ्लुएन्सर ही माझी ओळख. प्रोफेशननी मी इंजिनियर आहे आणि एका MNCमध्ये जॉबही करते. ॲक्टिंग क्षेत्रामध्ये म्हणायचं तर बऱ्याचशा दिग्गज सेलिब्रिटीजसोबत आयुष्मान खुराना, परेश रावल, रणवीर सिंग, पवेल गुलाटी, ऐश्वर्या नारकर, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे यासारख्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करण्याची मला संधी मिळाली आणि बऱ्याचशा चांगल्या प्रोजेक्ट्सचा मी एक भागसुद्धा आहे. ॲक्टिंग क्षेत्रामध्ये लहानपणापासूनच काहीतरी करायची आवड होती. साधारण कोविड काळानंतर या क्षेत्रात अजून काहीतरी जास्त आपण योगदान द्यावं अशी इच्छा निर्माण झाली आणि तेव्हाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा हा डिप्लोमा इन ड्रामॅटिक्सचा कोर्स मला कळला आणि त्याला मी अजिबातच वेळ न घालवता ॲडमिशन घेतली. अत्यंत उत्कृष्ट असा अभ्यासक्रम, उत्तम फॅकल्टी, दत्ता पाटील सर आणि सचिन शिंदे सरांसारखे उत्कृष्ट गुरु आम्हाला यातून लाभले आणि या एकंदरीतच कोर्सचा आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा मला आज मी जे काही घडली आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोलाचा सहभाग आहे हे नमूद करावंसं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं, हा जो कोर्स होता हा विकेंड्सना असायचा, त्याच्यामुळं मला जॉब करूनही हा कोर्स करता आला आणि खूप उत्तम मार्गदर्शन मिळालं. एकंदरीतच खूप छान अनुभव होता, खेळीमेळीचं वातावरण होतं आणि नक्कीच हा जो कोर्स आहे आणि विद्यापीठाची ही जी काही भूमिका आहे ही तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे काहीतरी चांगलं अचीव करण्यासाठी मदत करेल याची मी खात्री देते. थँक्यू. सर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये जे खरंच खूप वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि आपण मिरचे करिअर मंत्रामध्ये तेच लोकांसमोर खरं मांडतोय की काय असे वेगळे करिअर आहेत. कधी कधी माणसाला असं वाटतं की माझ्याकडून छोटी समाजसेवा पण झाली पाहिजे आणि माझं करिअर पण घडलं पाहिजे. म्हणून हा पुढचा जो कोर्स आहे ना हा मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि याच्याबद्दल मला खरं तुमच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत. जो कोर्स आहे सर्टिफिकेट प्रोग्राम ऑफ क्रॉस डिसेबिलिटी अँड अर्ली इंटरव्हेन्शन फॉर द इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. म्हणजे हे नाव वाचतानाच लक्षात येतं की हा प्रचंड विचारपूर्वक बनवलेला कोर्स आहे. आणि आज आपण बघितलं तर मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिसेबिलिटी मोठ्या प्रमाणावरती वाढते. ऑटिझम असं म्हणतात की 100 मधला एखादा मुलगा ऑटिझमला आजकाल त्याला सामोरं जावं लागतंय. असं सगळं असताना, स्वमग्न मुलं प्रचंड वाढत असताना या कोर्सचं महत्त्व किती आहे? आत्ता आपण सांगितल्याप्रमाणेच जे समाजामध्ये विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांग त्यांना आहे. हो. नुसतं वेगळ्या प्रकारचं दिव्यांग नसतंच, तर त्याच्यामध्येही त्याची जी तीव्रता असते ती वर खाली असते. मूकबधीर आहे, कर्णबधीर आहे, दृष्टीहीन आहे, स्वमग्नता आहे, यातले अनेक प्रकार आहेत. तर ह्या सगळ्याचं क्रॉस डिसिप्लिन म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या या दिव्यांगांच्या असणाऱ्या या सगळ्या ज्या कमतरता आहेत, डिसएबिलिटी म्हणजे कमतरता, क्षमता कमी असणं, तर ह्या सगळ्यांचा एकत्रितरित्या अगोदरच म्हणजे लहान वयातच ते ओळखणं आणि त्याच्यावर त्याप्रमाणे त्याची पुनर्वास ज्याला आपण म्हणतो की मूळ स्थितीमध्ये आणण्यासाठीचा प्रयत्न करणं हा खरं तर या कोर्सचा अभ्यास म्हणजे उद्देश आहे. आणि विशेष म्हणजे या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातील इन्क्लुझिव्ह सेक्शननी हा जो आणलेला आहे याला RCIची म्हणजे रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, भारतीय पुनर्वास परिषद, याची त्याला मान्यता आहे.
अरे, या क्या बात आहे. अभ्यासक्रमाला. बर हो. बर बर. हो कारण याच्यातून जे व्यावसायिक निर्माण होतात किंवा हा अभ्यास सर्टिफिकेट प्रोग्राम केल्यानंतर ते जे काम करतील त्याला सुद्धा पुन्हा हा अधिकृत कोर्स केल्याबद्दल RCIचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. बर. कारण आपण आत्ता चर्चा केल्याप्रमाणे ही सगळी मुलं डेलिकेट असतात, नाजूक स्थितीमध्ये असतात, दिव्यांगांच्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये असतात आणि हा पूर्णपणे व्यावसायिक भाग आहे आणि म्हणून यांना हा 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 खरं तर अभ्यासक्रमाचं गरज काय. तर आपण असं विचार करतो की समाजामध्ये असणारी ही 4 ते 5% लोकसंख्येतला भाग असतो. परंतु या देशाच्या राष्ट्राच्या उभारणीमध्ये ते सुद्धा बाजूला राहू नयेत. क्या कारण बात आहे, आत्ता सध्या परंपरा काय आहे, परंपरेने काय आहे की एखाद्याला काही असं व्यंग आलं किंवा तो दिव्यांग असेल, सोमग्न असेल तर त्याला असं म्हटलं जातं की हे आता समाजावर किंवा कुटुंबावर बोजा आहे, हे बर्डन आहे. किती दुर्दैव आहे. हा ॲक्च्युअली हा कोर्स जो आहे हा कोर्स या संदर्भामध्ये अगदी अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे सुरुवातीच्या काळातच त्याच्या वाढत्या वयाच्या काळातच जर लक्षात आलं तर मोठ्या स्पॅनमध्ये यांना आपण उत्तम प्रकारची ट्रीटमेंट देऊन त्यांना मूळ स्थितीमध्ये आणू शकतो. आणि आपण जे विचार करतो की हे विद्यार्थी किंवा हे जे मुलं आहेत हे आपल्या समाजावर किंवा कुटुंबावर असलेल्या बोजाऐवजी हे ॲसेट होतील, संपत्ती होतील आणि ते शिकतील, छोटा मोठा व्यवसाय करतील, काम करतील, नोकरी करतील किंवा स्वतःचं जीवनमान सुरळीतपणे कोणावरही अवलंबून न राहता करतील आणि यालाच आपण इन्क्लुजन म्हणतो. कारण तसं नाही केलं तर ते बाजूला एक्सक्लूड होतील, बाजूला होतील आणि त्यांना समाज प्रवाहात आणणं आणि त्याच्यासाठीचं कॅपेबल करणं आणि ते कॅपेबल करण्यासाठीचे कोण करणार त्यांना, तर या कोर्समधून तयार झालेले मनुष्यबळ ते करणार आणि ते जे तयार झालेले शिक्षक म्हणू आपण त्यांना आता, तर ते सुरुवातीच्या टप्प्यातच हे सगळं शोधणार आणि त्याच्यावर जे काही त्यांना जे ज्ञान मिळालेले आहे त्याप्रमाणे त्यांची पुनर्वासाचे धडे देऊन त्यांच्यावर उपचार करून, धडे देऊन, काउन्सलिंग करून, व्यायाम देऊन यांना आपल्या नियमित स्वरूपामध्ये समाजामध्ये कसे मिसळतील आणि योगदान देतील इथपर्यंत त्यांना करणं हा खरा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. कारण यांना शिकताना अडथळे येतात, बॅरियर्स येतात त्यांना, कारण त्यांना दिसत नसेल तर ऐकून शिकायची पद्धती दिल्या पाहिजेत, ऐकायला येत नसेल तर त्यांना पाहून दिल्या पाहिजेत आणि पाहता येत नाही, ऐकायला येत नाही, बोलता येत नाही तर साईन ज्या वेळेला पाहता येतं फक्त त्यावेळेला त्यांना साईन लँग्वेजचा विचार करता येतो. आणखी अनेक गॅडगेट्स स्पर्शज्ञान आहे आणि हे केलं नाही तर ते बाजूला होतील आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक उपचाराच्या पद्धती त्याच्यानंतर साधनं याची उपलब्ध आहेत आणि ती सगळी संशोधनाने निर्माण केलेली आहेत. त्यांचा उपयोग करून त्या मुलांना प्रशिक्षण देणं, शिक्षण देणं आणि क्षमतावान करणं हा खरा या करणारे जे लोक आहेत हे तयार करणं हा विद्यापीठाचा हेतू आहे. मग हा जो कोर्स आहे हा साधारण किती याचा आहे, ड्युरेशन काय? हा 6 महिन्याचाच आहे, 12वी नंतरचा आहे. याच्यामध्ये बहुतेक करून हे जर व्यावसायिक तर निर्माण होतीलच पण यांना गरज अशी असते यांचे पालकही करतात हा कोर्स. कारण जे हस्तक्षेप यांना किंवा इंटरव्हेन्शन जे करावं लागतं ते उठल्यापासून करावं लागतं त्यांना. त्यांच्या दैनंदिन आंघोळीपासून बाकी सगळ्या गोष्टीपासून त्याला सगळं शिकवावं लागतं आणि ते इंटरव्हेन्शन करण्यासाठी काही पालक करतात, काही शिक्षक असतात, काही संस्था आहेत की जिथे हे विद्यार्थी ठेवले जातात तासाभरासाठी, 2 तासासाठी, किंवा काही वर्ष 2 वर्षासाठी ते सुरळीत होतात, यांचे लग्न होतात, नंतर ते अत्यंत चांगल्या प्रकारच्या व्यवसायाला लागतात, शिक्षण पूर्ण करतात. पण ते करण्यासाठी त्यांना जी कठीणता येते, अडथळे येतात ते कसे करायचे याच्यासाठीचं जे इंटरव्हेन्शन करावं लागतो तो इंटरव्हेन्शन लवकर सुरू केला तर त्याला लवकर आपल्याला सफलता येते. म्हणून तो कसा करायचा, त्याचं ज्ञान कसं मिळवायचं, ते इंटरव्हेन्शन कसं करायचं त्याच्या चाचण्या घ्याव्या लागतात, कोणत्या स्तराला आहे, नंतर त्याच्या वेगवेगळ्या वेळेला त्याची प्रगती मोजावी लागते. ह्या सगळ्याचं ज्ञान या अभ्यासक्रमातून त्यांना दिलं जातं.
आणि हा जो कोर्स आहे तुम्ही म्हणाल 6 महिन्याचाच आहे आणि मग पात्रतेकरता काही आहे 12वी पास झाला की याला प्रवेश घेऊ करता येतो. आणि हा कोर्स केल्यानंतर साधारणपणे कुठे कुठे तशा करिअरच्या संधी आहेत, म्हणजे पालकांनी केलं तर प्रश्न नाही, त्यांना तर त्यांच्या घरासाठी ते गरजेचं आहे, पण करिअरच्या संधी म्हणून आपण जर याच्याकडे बघितलं तर त्या काय आहेत? यांच्या असं कसं आहे की या विशेष विद्यार्थ्यांसाठी आता विशेष शाळा आहे, स्पेशल स्कूल्स Schools आहेत, इन्क्लुझिव्ह स्कूल्स आहेत. तिथे जाऊन त्यांना ट्रेनिंग देऊ शकतात, ट्रेनिंग देतात, तिथे नोकरी करू शकतात. बरं. शिवाय ते घरोघरी जाऊनही आपण अशा प्रकारचं इंटरव्हेन्शन त्यांना देऊ शकतात, सल्ले देऊ शकतात, त्यांच्याकडून तासभर त्या गोष्टी करून घेऊ शकतात. आणि NGO सारख्या संस्था आहेत, काही शाळा आहेत, त्या शाळांमध्येही यांना खूप उत्तम प्रकारची सेवा करणं, अत्यंत वेगळ्या प्रकारचं एखादा टायपिस्ट होणं किंवा अधिकारी होणं, त्यापेक्षा समाजातल्या एका विशिष्ट घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं ते करणं ची संधी ह्या कोर्स करणाऱ्यांना मिळते. खरं आपल्याकडे खूप छान वाक्य आहे की दे आर नॉट डिसेबल्स, दे आर डिफरंटली एबल्स. आपल्याला फक्त ते ओळखता आलं पाहिजे आणि मला असं वाटतं हा कोर्स केल्यानंतर सर त्यांच्यातली ही डिफरंटली ते काय एबल आहेत ती ओळख त्यांनाच करून देणं आणि त्यांच्याकडून हे एक मोठं राष्ट्रकार्य खरं घडवण्यासारखं आहे. पण एक वेगळा प्रश्न आहे, पर्टिक्युलरली आपल्या देशामध्ये आपल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जी ही थोडी डिसेबल जी मुलं आहेत, डिसेबल जी लोकं आहेत ती तर जरा दुर्लक्षित आहेत, जेवढ्या व्यवस्था त्यांच्याकरता पाहिजेत तेवढ्या बघायला मिळत नाहीत. काय वाटतं तुम्हाला? हे परदेशाच्या मानानं तुलनात्मकदृष्ट्या आपण त्यामध्ये संशोधनाच्या दृष्टीने आणि अशा प्रकारची मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कोणाला पालकांनी स्वतः शिकले तर ठीक आहे, पण या मुलाला शिकवायचं कसं याचं ह्या अभ्यासक्रम केल्यानंतरच त्यांना समजेल. बरोबर. कारण अंगणवाडी असेल, बालवाडी असेल, त्या शिक्षकांनी जर हा कोर्स केला आणि त्यांच्याकडे जर असा एखादा विद्यार्थी आला तर ती आणखी त्याला इन्क्लुजन मूळ प्रवाहात आणण्यासाठीचा मदत ती करू शकते. आणि हा अभ्यासक्रम आपला शनिवार रविवारी चालतो, दूर शिक्षणाच्या मोडमध्येच आहे. ती अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करतानाच ती करू शकते, बालवाटिकेमध्ये शिक्षिका म्हणून काम करतानाही करू शकते, पालकांनाही करायला उद्योगित करू शकते. त्या सगळ्यांनी मिळून ते जर एफर्ट्स घेतला तर मला असं वाटतं ते काय याचं कारण असं आहे, प्रत्येक मुलाला उत्तम प्रकारे जगण्याचा अधिकार आहे, या देशासाठी योगदान करण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचाही हक्क आहे आणि तो देणारे हे आपल्या कोर्समधून तयार होतात. क्या बात आहे. सर काही प्रश्न आलेले आहेत आणि हा प्रश्न खूपच वेगळा आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की मी स्वतः दिव्यांग पालक आहे आणि माझा पाल्य पण दिव्यांग आहे, तर हा कोर्स मला काही मदत करू शकतो का, मी करू का? 100% मदत करेल. त्याचं कारण असं आहे की हे जर ज्ञान, शास्त्रीय ज्ञान पालकाला जर मिळालं तर आपल्या पाल्याविषयीचं अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे त्याला कशा पद्धतीने त्याला ट्रीट करायचं याचं शास्त्रोक्त ज्ञान त्याला मिळेल. आणि शिवाय हा जो अभ्यासक्रम आहे हा YCMAने पहिल्यांदाच आणलेला आहे आणि शिवाय विथ RCIच्या मान्यतेने आणलेला आहे. याची अधिकृतता त्यांचा याचा सगळा अभ्यासक्रम त्यांनी तपासून याला मान्यता दिलेली आहे. तर पालकांना आपल्या मुलाला उत्तम प्रकारचं इन्क्लुजन करण्यासाठी किंवा त्याला रेग्युलर ज्याला आपण इतर मुलांसारखा जवळजवळ आणण्यासाठी खरं तर या ज्ञानाची अत्यंत गरज आहे. आईनी करावा, वडिलांनी करावा अशा प्रकारचा कोर्स आहे. आणि इतर ठिकाणी जिथं चालू आहे तिथं पालकही मोठ्या ज्यांचे अशा प्रकारचा दिव्यांग पालक आहेत ते आवर्जून हा कोर्स करतात, कारण त्यांना स्वतः कोणावर अवलंबून राहता येत नाही आपल्या मुलाच्या इंटरव्हेन्शनसाठी. सर एक असा फक्त प्रश्न की हा कोर्स केल्यानंतर खूप या मुलांना हँडल करणं सोपं जातं आणि त्या मुलांचं आयुष्यही सुकर आणि प्रगतिमय होतं. अगदी बरोबर आहे, कारण ह्याच कोर्समध्ये ते तर शिकवलं जातं ना काही नेमका अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे नेमकं या तो जो कोण मुलगा मुलगी असेल त्याला कोणत्या स्तराची डिसेबिलिटी आहे आणि ती कोणती तीव्रता त्याची किती आहे ती समजते आणि त्याप्रमाणे मग त्याला इंटरव्हेन्शन डिझाईन केलं जातं. ते इंटरव्हेन्शन डिझाईन केलं जातं, त्याचा पिरियड ठरला जातो आणि वेळोवेळी त्याची प्रगती केली जाते आणि ती प्रगतीप्रमाणे पुन्हा ते पुढच्या टप्प्यातलं नवं इंटरव्हेन्शनचं हस्तक्षेपाचा आराखडा तयार केला जातो आणि त्याप्रमाणे पुढे पुढे त्याला प्रगती त्याची घडवून आणली जाते. क्या बात आहे. मला असं वाटतं की आपल्याला नेहमी असं वाटत असतं समाजामध्ये ना काहीतरी चांगलं काम करावं, ज्यांना खरंच समाजामध्ये चांगलं काम करायचं आहे, ज्यांना सामाजिक कामाचं अंग आहे
आणि त्यांना स्वतःचं करिअर पण करायचं आहे, त्यांच्याकरता मला असं वाटतं हा कोर्स फंटास्टिक आहे. सर, हा खरोखर छान कोर्स आहे. म्हणजे बाबा आमटेंचं एक खूप त्यांच्या ह्याच्यातलं चांगलं वाक्य आहे की आम्हाला चान्स हवा आहे, आम्हाला चॅरिटी नको आहे. सो ही जी सगळी मुलं आहेत त्यांना एक प्रकारचा चान्स हवा आहे, त्यांना वेगळ्या पद्धतीने हे सगळं शिकायचं आहे. आणि ते मला वाटतं जर हा कोर्स करून शिकवलं तर ते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचू शकेल. हा कोर्स तुम्ही सांगितला, याची माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा माझं सगळ्यांना सांगणं आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची वेबसाईट आहे, त्यावरती याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकेल. आणि याबद्दल किंवा आमच्या मागच्या कुठल्या एपिसोडबद्दल तुमच्या काहीही मनात शंका असेल तर मिरची भूषण नावाने मी इंस्टाग्रामवरती आहे, मिरची मराठी माझं इंस्टाग्रामचं दुसरं पेज आहे, तिथे कुठेही मला तुम्ही याबद्दलची काहीही माहिती विचारू शकता. सर, वेळ झालेली आहे ती म्हणजे आपल्या मिरची करिअर मंत्राची. तुम्ही दरवेळेस एक मंत्र सांगता आणि तो मंत्र सगळ्यांच्या मनावरती कोरला जातो, ठसतो. सो आजचा मिरची करिअर मंत्र तुमचा काय आहे? असं आहे, आपल्या भारत सरकारनं एक मिशन, अनेक मिशन केले, त्यातलं एक मिशन आहे सर्वसमावेशक भारत, इन्क्लुझिव्ह इंडिया. मग इन्क्लुझिव्ह इंडिया कोण करणार, तर त्यातला कोणासाठी करणार, तर ते आहे दिव्यांगांना जर आपण मुख्य प्रवाहात आणलं क्या बात आहे. तर. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचा हक्क आहे ना, अगदी खरं, शिकण्याचा हक्क आहे त्यांचा. आणि मग तो हक्क त्यांचा अबाधित ठेवायचा असेल तर कोण त्यांना मदत करणार, तर हे कोर्स करणारे करणार. खरं आहे. आणि तो कोर्स करून तुम्ही एका प्रकारे समाजाची सेवाही करू शकता, समाजाची सेवा करू शकता. यांना मूळ प्रवाहानुसार देश सेवा बी आहे. म्हणजे इन्क्लुझिव्ह इंडिया मध्ये हातभार लावण्याची मोलाची संधी याच्यातून आहे. अगदी खरं आहे. सो मला असं वाटतं की मिरची करिअर मंत्राचा आजचा एपिसोड हा जर असा इमोशनल नोटवरती संपतोय आणि खरंच इमोशनल होण्यासारखंच आहे. विचार करून बघा, स्वमग्न असलेला एखादा मुलगा ज्याला खरंच तो वेड्यासारखी दिशा शोधतोय पण त्याला दिशा सापडत नाही, आणि ती दिशा जर आपण दाखवली तर मला असं वाटतं त्याच्या आयुष्यातले आपण सगळ्यात मोठे व्यक्ती किंवा भगवंतापेक्षाही कमी नसणार, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा कोर्स नक्की करण्याचा प्रयत्न करा. आमचा हा मिरची करिअर मंत्राचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला कळवा. पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूयात. तोपर्यंत बाय. थँक्यू सर. नमस्कार.